यूट्यूबकरांनो, फुकट टीव्हीच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि मग बेल आयकॉन म्हणजेच घंटेच्या निशाणीवर क्लिक करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन थेट मिळवा. सुट्टीत माझी रवानगी गावाला झाली होती. गावाला आलं की एक नियम ठरलेला असायचा, तो म्हणजे रात्री मामाबरोबर समोरच्या शेतावडीतून ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहणे. असेच एकदा मामा आणि मी रात्रीचे आकाश पाहत आरामात शेतात बसलो होतो. इतक्यात लांबून काही माणसे बोलत चालली आहेत असा आवाज येऊ लागला. मामा आणि मी जागेवर उठून उभे राहिलो तर अंदाज आला की ती माणसे ग्रामपंचायतीच्या दिशेला चाललेली असावीत. तेव्हा मामाला आठवलं की आज ग्रामपंचायतीत रात्री सभा ठेवली आहे. मी म्हटलं, कसली सभा? तसं मामा म्हणाला की यंदा गावच्या जत्रेचं 100वे वर्ष आहे आणि कदाचित सरपंचांनी त्याबद्दलच ही सर्वसाधारण सभा ठेवलेली आहे. मामा आणि मी थेट ग्रामपंचायतीच्या आवाराकडे जायला निघालो. रात्रीचे 11-11:30 वाजले असावेत. ग्रामपंचायतीचं आवार गावकऱ्यांनी भरलं होतं आणि केरोसिनच्या दिव्याच्या प्रकाशात सभा सुरू होती आणि जत्रेचा विषय सुरू होता. यंदाच्या जत्रेत खूप नवीन गोष्टी होणार होत्या. पंचक्रोशीतून विविध कला सादर करणाऱ्या लोकांना सुपाऱ्या जाणार होत्या, पण त्याचबरोबर काही पारंपरिक कला पण लोकांपुढे सादर व्हाव्यात अशी सरपंचांची इच्छा होती. पण बरेच कला प्रकार आधीच ठरवले गेले होते, त्यामुळे आता अजून कोणाला बोलवायचं हा प्रश्न सगळ्यांपुढे होता. इतक्यात कोणीतरी पाठवून आवाज दिला की आपण बहुरूप्याला बोलवूया. बहुरूप्याचे नाव कानी पडताच मामाच्या भुवया उंचावल्या. मला आश्चर्य वाटलं. इतक्यात कोणीतरी पाठवून म्हणाले, डोंबाऱ्याचा खेळ मागवूया. तसा मामा पुन्हा निश्चिंत झाला. सरपंच म्हणाले, उद्यापर्यंत ठरवा कोणाला सुपारी द्यायची ते आणि सांगा मला. आणि सभा संपली. सगळे गावकरी आपापल्या घरी निघाले. मामा आणि मी पण निघालो. वाटेत मी मामाला म्हटलं, मामा, मगाशी बहुरूपाचं नाव घेतल्यावर तू कसल्या विचारात पडलास? मामा म्हणाला, अरे काही नाही रे, असंच. मी म्हटलं, मामा, काहीतरी आहे जे तुम्हाला सांगत नाही आहेस. मामा म्हणाला, ठीक आहे, ऐक मग. आणि मामा सांगू लागला. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी तालुक्याच्या माध्यमिक शाळेत शिकत असे. तेव्हा तालुक्याला जायला दिवसातून 2दाच एसटी मिळत असे, एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी. अशा दिवसातून फक्त 2च फेऱ्या. असेच एकदा संध्याकाळी शाळा सुटल्यावर मी आणि माझा मित्र दशरथ आम्ही तालुक्यातून आपल्या गावाकडे येणारी संध्याकाळची एसटी पकडली. तेव्हा एसटीने आपल्या गावाला यायला तब्बल 1 तास लागत असे, कारण रस्ते कच्चे होते. एसटी अगदी सुसाट पळत होती आणि इतक्यात खडखडाट करत एसटी हळूहळू थांबली. ड्रायव्हरने पुन्हा एसटी हलवण्याचा प्रयत्न केला, पण एसटी काही जागची हलली नाही. एसटीमध्ये बसलेले गावकरी नाराजीचा सूर व्यक्त करू लागले, कारण काळोख होत आलेला आणि त्यात एसटी बंद. एसटीचे मास्तर म्हणाले, धीर धरा मंडळी, पाहूया काय झालंय ते. एसटीचे ड्रायव्हर एसटीतून खाली उतरले आणि खाली वाकून पाहिले तर एसटीचा पाटा बहुतेक तुटला होता, ज्यामुळे एसटी पुढे जात नव्हती. मास्तरांनी
एस टीत येऊन घोषणा केली की एस टी याच्या पुढे जाणार नाही, तेव्हा उरलेले तिकिटाचे पैसे डेपोतून घेऊन जा. सगळे गावकरी एस टीतून उतरून आपापल्या मार्गाला चालू लागले. मी आणि दशरथ पण एस टीतून उतरून चालायला लागलो. लाल मातीचा कच्चा रस्ता तुडवू लागलो. रातकिड्यांचा आवाज सोबतीला होताच, पण आता वाराही वाहू लागला होता. दशरथ आणि मी चालतच होतो आणि इतक्यात कुठून तरी वाऱ्याचा वेग काहीसा वाढला आणि समोरून एक वावटळ बाजूच्या शेतात घोंगावत असलेलं दिसलं. हळूहळू ते वावटळ मार्ग बदलत आम्ही चालत असलेल्या लाल मातीच्या कच्च्या रस्त्यावर आलं आणि धूळ माती उडवत निघून गेलं. एवढ्यात त्या वावटाळाच्या बरोबर आलेला पालापाचोळा व कागद वगैरे मात्र अजूनही आमच्या पुढे हवेत उडत होते आणि त्यातला एक रंगीत कागद हवेच्या वेगाने येऊन आमच्या डोक्यावरून उडत चालला होता. हे पाहून दशरथने पटकन एक उंच उडी मारली आणि तो कागद उडून लांब जायच्या आधीच पकडला. तो साधासुद्धा कागद नव्हता. त्यावर कसली तरी जाहिरात अगदी रेखीव अक्षरात छापलेली होती. त्या कागदावर एका जत्रेतल्या तंबूचे चित्र होते आणि त्यावर जवळच्याच एका गावात होणाऱ्या जत्रेबद्दल लिहिले होते. आकाश पाळणा, जादूचे प्रयोग, अजब घर आणि खास आकर्षण बहुरूपी असे कागदावरचा मजकूर होता. बहुरूपी म्हणजे नक्की काय मला कळलं नाही. मला कुतूहल वाटलं. जत्रा म्हटल्यावर खूप धमाल असणार, दशरथ म्हणाला. पण ही जत्रा संध्याकाळी उशिरा सुरू होते असे ऐकिवात होते, म्हणून मी आणि दशरथने एकदा तरी ही जत्रा पाहावी म्हणून जत्रेला जायचे ठरवले. जत्रेच्या गप्पा मारता मारता कधी गावात येऊन पोचलो कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी टाकीच्या जागेवर भेटून पुढची योजना ठरवू असे म्हणून दशरथ आणि मी आपापल्या घरी पळालो. दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने मी सकाळीच आंघोळ करून टाकीच्या जागेवर पोचलो. ही टाकीची जागा डोंगर माथ्यावर असल्याने तिथून संपूर्ण गाव व समुद्र दिसत असे. पण दशरथचा काही पत्ता नव्हता. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर दशरथ टाकीवर येताना दिसला, पण त्याच्याबरोबर अजून एक मुलगा होता. दशरथ म्हणाला, हा शिरू, याला पण जत्रेला यायचं आहे. मी म्हटलं, आता हा अजून कशाला? तसा शिरू म्हणाला, त्याच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे, तेव्हा त्याला बरोबर नेलं तर 2 सायकली पण प्रवासासाठी बरोबर न्यायला मिळतील. बोला, आहे कबूल? मी दशरथकडे पाहून म्हटलं, मित्रा कबूल. आणि आम्ही तिघे जत्रेला जायचे पक्के झाले. जत्रेचा दिवस उगवला. शाळेतून संध्याकाळी आल्यावर ठरल्याप्रमाणे मी व दशरथ शिरूच्या घरासमोर हजर झालो. शिरूला आवाज देताच शिरू एक सायकल घेऊन बाहेर आला. दशरथ म्हणाला, आणि दुसरी सायकल रे? तसे शिरू म्हणाला, दोस्तानो, एक सायकल भावाने नेली आहे. आम्ही म्हटले, ठीक आहे. आणि पुढे दशरथ, पाठी कॅरियरवर शिरू आणि मध्ये सायकल चालवणारा मी, अशी आमची त्रयी तोल सांभाळत जत्रेसाठी निघाली. संध्याकाळ झाली असल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मजल दरमजल करत आम्ही तासाभरांनी एका ठिकाणी येऊन पोहोचलो. तिथून लांबवर एक नदी आणि पलीकडे दिव्यांची रोषणाई दिसत होती. म्हणजे तिथेच जत्रा होती. पण तिथे सायकलने पोहोचायला अजून 3-4 किलोमीटर नदीला वळसा घालून जावे लागणार होते आणि रस्ता थोडा चढणीचाच होता. म्हणून सायकल तिथल्याच एका झाडाला साखळीने कुलूप लावून ठेवली आणि तिथूनच थोडे खाली पलीकडच्या गावात जाण्यासाठी कोणी होडीवाला आहे का म्हणून आम्ही पाहू लागलो. इतक्यात मागून कोणीतरी आवाज दिला, या, मी सोडतो तुम्हाला पलीकडे. मागे पाहिले तर एक वयस्कर व्यक्ती उभी होती. आश्चर्य याच गोष्टीचं होतं की यांना कसं कळलं की आम्हाला पलीकडे जायचं आहे. पण काहीच न बोलता आम्ही तयार झालो. माणशी 10 पैसे बोली ठरली.
ते आजोबा अगदी संथ गतीने होडी वलवत होते. मी त्यांना सहजच विचारलं, अहो आजोबा, बहुरूपी म्हणजे काय हो? तसे ते आजोबा म्हणाले, जत्रेत चालला आहात ना, मग तुम्हाला कळेलच बहुरूपी म्हणजे काय ते. त्यांच्या त्या धीरगंभीर उद्गाराने मी चमकलोच. बोलता बोलता होडी कधी दुसऱ्या किनाऱ्याला आली कळलंच नाही. आता जत्रेची रोषणाई अजूनच जवळ दिसत होती. शिवाय समोर आता काही कौलारू घरे दिसत होती, पण सगळीकडे सामसूम. कदाचित सगळे जत्रेलाच गेले असावेत. आम्ही होडीतून उतरून चालू लागलो. अंधार पडू लागला होता. आम्ही एका छोट्या पायवाटेने त्या 20-25 कौलारू घरांच्या बाजूने चालत चालत एका माडांच्या वाडीत शिरलो आणि तिथून समोर एक छोटी टेकडी समोरच दिसत होती, जिथे रोषणाई केलेली दिसत होती. टेकडीवर चढण्यासाठी दगडात प्राचीन काळी कोरलेल्या पायऱ्या बऱ्याच उपयोगी पडत होत्या. अखेर संपूर्ण टेकडी चढून वर आलो आणि समोर जत्रेचे तंबू लागलेले दिसत होते. तसेच बाहेर कित्येक बैलगाड्या, घोडागाड्या उभ्या असलेल्या दिसत होत्या. बरेच गावकरी लांबच्या मार्गाने जत्रेला येत असलेले दिसत होते. कदाचित आम्ही तिघेच नदी व नंतर टेकडीच्या मार्गाने आलो होतो. दशरथ आणि शिरू दोघे धावतच जत्रेत शिरले. मी जत्रेसंबंधी जे कार्यक्रम असतात त्याचा फलक वाचत उभा होतो. तिथेही सगळ्यात शेवटी आणि विशेष आकर्षण बहुरूपी असे लिहिले होते. मीही जत्रेत शिरलो. जत्रेत लोकांची बरीच वर्दळ होती. बरेच तंबू जत्रेत दिसत होते. कोणी आकाश पाळण्यावर मजा करत होते, तर कोणी रंगीबेरंगी फुगे छर्र्याच्या बंदुकीने फोडण्यात मग्न होते, तर कोणी रिंगा फेकून बक्षिसे जिंकत होते. पण बहुरूपाचा तंबू कुठेच दिसत नव्हता. इतक्यात दशरथ आणि शिरू कुठून तरी आले आणि मला ओढत ओढत एका तंबूत घेऊन गेले. त्या तंबूत जादूचे प्रयोग सुरू होते. जादूचे प्रयोग बघता बघता बाहेरून भोंग्यावरून एक सूचना ऐकायला आली, बहुरूपी थोड्याच वेळात आपला प्रयोग सुरू करेल हो. आणि सगळे प्रेक्षक ती सूचना ऐकून पटापट जादूगाराचा खेळ सोडून बाहेर पडू लागले. मी म्हटलं, हा बहुरूपी म्हणजे कोणीतरी जबरदस्त माणूस असणार, ज्याचा प्रयोग पाहायला लोक जादूगाराचा खेळ सोडून चाललेत. तसे दशरथ आणि शिरूने होकारार्थी मान हलवली आणि आम्ही उरले सुरले तिघेही जादूगाराच्या तंबूतून बाहेर आलो. रात्र आता दाट झाली होती. जत्रेतील इतर खेळ आता थांबले होते आणि सगळे लोक जत्रेपासून थोडा लांबवर एक जो एकाकी तंबू दिसत होता त्या तंबूकडे निघाले होते. तोच होता बहुरूपाचा तंबू. आम्ही तिघेही धावतच त्या तंबूत शिरलो. तंबूत एक छोटा रंगमंच होता व प्रेक्षकांना बसायला सतरंज्या घातल्या होत्या. पण बहुरूपाचा कुठेच पत्ता नव्हता, म्हणून मी गपचूप तंबूच्या मागच्या बाजूला गेलो आणि तंबूच्या फाटक्या कापडातून आत पाहिले, तर एक पारंपरिक झग्यासारखा वेश परिधान केलेला माणूस एका बंदिस्त पेटाऱ्यावर बसून चेहऱ्याला रंगरंगोटी करत होता. तोच बहुतेक बहुरूपी होता. इतक्यात तो पेटारा जोरजोरात हालू लागला आणि एक विचित्र आवाज त्या पेटाऱ्यातून येऊ लागला. तो आवाज ऐकून माझी पाचावरच धारण बसली. दुसऱ्या क्षणी त्या पेटाऱ्याने जागेवरच एक अशी उसळी घेतली की त्यावर बसलेला बहुरूपी थेट जमिनीवर पडला आणि पुन्हा उठून त्या बंदिस्त पेटाऱ्यावर ताबा मिळवू लागला. इतक्यात त्या बहुरूपाचे लक्ष मी त्या फाटलेल्या कापडातून पाहत होतो त्या तिकडे गेले. तसा पटकन मी तिथून पळत पुन्हा तंबूच्या पुढच्या बाजूने आत येऊन आपल्या जागेवर बसलो. तंबू आता प्रेक्षकांनी खचाखच भरला होता आणि त्यात माझा बिथरलेला चेहरा पाहून शिरू आणि दशरथला कळेना की याने नक्की काय पाहिले. ते मला विचारणार इतक्यात पूर्ण जत्रेची वीज एकाएकी गायब झाली.
तसे सगळे गांगरून गेले. जत्रेतल्याच एका माणसाने कुठून तरी 2 मशाली आणून रंगमंचाच्या दुतर्फा लावल्या. वातावरण त्यामुळे आता अधिकच रहस्यमय वाटत होते आणि रंगमंचाच्या उजव्या बाजूने तो चेहरा रंगवलेला बहुरूपी मगाचाच पेटारा पुढे ढकलत रंगमंचावर घेऊन आला. प्रेक्षकांनी शिट्या आणि टाळ्यांनी त्याचे स्वागत केले आणि बहुरूप्याचा खेळ सुरू झाला. तो बहुरूपी त्या मशालींच्या प्रकाशात अधिकच गूढ वाटत होता. तो म्हणाला, आता खेळ सुरू होत आहे, तेव्हा कोणी आपली जागा सोडू नका. तो त्या पेटाऱ्यात स्वतःला बंद करून घेईल आणि त्या 1 मिनिटात लोकांनी मनात ठरवायचे त्यांनी काय रूप घ्यायचे. असे म्हणून तो बहुरूपी पेटाऱ्यात शिरला. मी दशरथ व शिरूने ठरवले, नंदी बैलाचे रूपच ह्यानी घ्यायला हवे. 1 मिनिट होऊन गेले तरी पेटारा बंदच. आणि अचानक धाडकन पेटाऱ्याचं झाकण उघडलं आणि त्यातून एक नंदी बैलाचा वेश केलेला बहुरूपी उडी मारून बाहेर आला. प्रेक्षकातून कोणीतरी कागदाचा गोळा त्या नंदी बैलाला मारला तर त्याने कातडी थरथरवून दाखवली, अगदी खऱ्या नंदी बैलासारखी. प्रेक्षकांनी तंबू डोक्यावर घेतला, म्हणजेच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण मी पुरता आश्चर्यचकित झालो की आपल्या मनातलं या बहुरूप्याने ओळखलं कसं. आणि तो बहुरूपी पुन्हा त्या पेटाऱ्यात शिरला. यावेळेला मात्र मी मनात काहीच धरले नव्हते. 1 मिनिट झाला आणि पुन्हा धाडकन पेटारा उघडला. यावेळेस पेटाऱ्यातून डोंबाऱ्याचा वेश केलेला बहुरूपी बाहेर आला. रंगमंचावर उलट सुलट उड्या मारून प्रेक्षकांच्या भरपूर टाळ्या मिळवल्या आणि पुन्हा पेटाऱ्यात शिरला. आता मात्र आम्ही 3 मित्रांनी विचार केला की आता काय बाहेर येईल. आणि तेवढ्यात तंबूच्या एका कोपऱ्यात लावलेल्या एका जुनाट चित्राकडे लक्ष गेले. ते जुनाट चित्र एका पौराणिक राक्षसाचे होते. 1 मिनिट झाले, 2 मिनिट झाली तरी बहुरूपी बाहेर येईना. प्रेक्षकांमध्ये कुजबूज सुरू झाली. 3 मिनिटे पूर्ण होतात ना होतात तोच तो पेटारा अक्षरशः हवेत उडाला आणि पुन्हा रंगमंचावर आदळला आणि त्यातून एक अकराळ विकराळ राक्षस बाहेर पडला. पण यावेळेस मात्र तो आधीच्या बहुरूप्यासारखा बनावट वाटत नव्हता. त्याची नजर भेदक वाटत होती आणि रंगमंचासमोर बसलेल्या प्रेक्षकांचा ठाव घेत होती. शिवाय डोक्यावरची 2 शिंगे धार काढल्यासारखी वाटत होती. तो प्रेक्षकांमध्ये धाव घेण्याच्या पवित्र्यात होता. त्याने एक विचित्र डरकाळी फोडून प्रेक्षकांमध्ये धाव घेण्यासाठी पाय उचलला आणि इतक्यात पेटाऱ्याचे झाकण उघडले गेले आणि आतून एका हाताने धरून चटकन त्या राक्षसाला आत खेचले गेले. आणि दुसऱ्याच मिनिटाला त्या पेटाऱ्यातून आधीचा बहुरूपी थकलेल्या भागलेल्या अवस्थेत बाहेर आला आणि चटकन पेटाऱ्याचे झाकण त्याने बंद केले. पण तो पेटारा अजूनही हालचाली करतच होता. बहुरूप्याने आजचा प्रयोग संपल्याचे जाहीर केले. मी प्रयोगाआधी घडलेला प्रकार दशरथ आणि शिरूला सांगितला आणि ते दोघेही आश्चर्यचकित झाले. म्हणजेच आधीची 2 सोंगे बहुरूप्याने स्वतः घेतली होती, मात्र तिसरे सोंग हे बहुरूप्याने घेतले नव्हते, तर तो खरंच एखादा राक्षस होता का, हे मात्र एक कोडेच आहे. असे म्हणून मामा गोष्ट सांगायला थांबला. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या सभेत जाहीर झाले, यावेळेस बहुरूपाचा प्रयोग ठेवणार आहेत. हे ऐकून मात्र मामाचा चेहरा एखाद्या घाबरलेल्या लहान मुलाप्रमाणे वाटत होता.